विविध NEET JEE विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू मेडिकल काउन्सिलिंग सेंटरचे भव्य उद्घाटन। बातमी प्रतिनिधी गणेश भंडलकर, लोणंद। क्रांती सूर्य न्यूज सातारा। लोणंद तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। शिक्षण हेच खरे स्वातंत्र्य आणि प्रगतीचे साधन या विचारांना बळ देणारा उपक्रम म्हणून नीट व जी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या राजश्री शाहू मेडिकल काउन्सिलिंग सेंटर चे भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। ग्रामीण व उपनगरातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाच्या दिशेने सक्षम मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। या मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन माननीय सौ सुनंदा नेवसे, माजी प्राचार्य, मालोजीराजे विद्यालय, लोणंद यांच्या शुभहस्ते करण्यात आले। उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर यश निश्चित साध्य करता येते, असे प्रतिपादन केले। या कार्यक्रमास DYSP हर्षद गालिंदे, गणेभाई कच्छी उपनगराध्यक्ष, नगरपंचायत लोणंद सागर शेळके पाटील, नगरसेवक, नगरपंचायत लोणंद कयुमभाई मुल्ला अध्यक्ष, सात प्रतिष्ठान धनंजय गोडके, डॉक्टर अभिजित धुलगुडे छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज वडूज मोहम्मद मुल्ला अध्यक्ष, हिमालय फाउंडेशन लोणंद मोहम्मद कच्छी, रणजित शेळके पाटील, जितेंद्र गाडे, तुषार बुनगे, निलेश शेळके पाटील, हनुमंत शेळके पाटील, गिरीश रावळ, डॉक्टर गणेश दाणी, यास्मीन बागवान शिक्षिका, तबस्सुम पटेल, डॉक्टर मकरंद डोंबाळे, स्वप्नाली डोंबाळे, रेहान मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते। मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून नीट व जी परीक्षांसाठी योग्य अभ्यासक्रम नियोजन, करिअर काउन्सिलिंग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या उपक्रमामुळे लोणंद व परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाचे निमंत्रक श्री जावीद पटेल, मोबाईल नंबर 9890142856 व डॉक्टर शाहिद पटेल, मोबाईल नंबर 9075142856 असून हिमालय फाउंडेशनच्या सर्व सभासदांचे सहकार्य लाभले। कार्यालय पत्ता शास्त्री चौक, आयान मेडिको, दुसरा मजला, लोणंद, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।